टिपू सुलतानने 75,000 हिंदूंची कत्तल केली, पण आपल्याला वर्षानुवर्षे खोटा इतिहास शिकवला गेला. शिवरायांइतकाच टिपू मोठा, यावर आमचा आक्षेप. आक्रमणकारांना हिरो मानणाऱ्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची थोड्याच वेळामध्ये बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून होणार निवड. प्रफुल्ल पटेल अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडणार, तर राष्ट्रीय सरचिटणीसपदी पार्थ पवारांची निवड होण्याची शक्यता. मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊतांची निर्दोष मुक्तता. सत्र न्यायालयाचा निर्णय. किरीट सोमय्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये जाणार. पुणे जिल्हा परिषदेमध्ये महायुती नको, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी. स्पष्ट बहुमत असल्यामुळे इतर पक्षांना सोबत घेण्याची गरज नाही, अशी भूमिका. सूत्रांची माहिती. स्थायी समितीसह सर्व समित्यांवर वर्चस्व राखण्यासाठी मोर्चे बांधणी. रायगड जिल्हा परिषदेचा तिढा सुटेना. राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीची शक्यता, तर निर्णय होईपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सर्व आमदारांना आदेश. मालेगाव महापालिका कार्यालयामधील नमाज पठण प्रकरणात 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. कार्यालयातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल होताच हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक.